Hope I am audible and yes. Can somebody tell me whether I am audible? Yes, sir. Okay, okay. So I will share my screen also. See, I don't know what is the problem today. I'm getting continuously problems. ओके, तर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया परत. आपण काय प्रश्न विचारला होता? वेर बी हा, तर कुणाला काय डाऊट आहे का विचारला होता? मला वाटतं कुणाला काही डाऊट नाहीये. डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण पुढे जाऊ. आता पुढे जायच्या अगोदर इथं अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला येतोय, ते त्याच्याबद्दल आपण बोलू आणि नंतर पुढे जाऊ. येस, आता असं तुम्हाला कुणाला असं काही वाटतंय का इथं की इथं काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो? असं जर आपण थेरॉटिकली आपण जर असं जसं म्हणतोय तशा प्रकारे जर आपण इथं विचार करायला गेलो तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो असं कुणाला काय वाटतंय का इथं? बघा, थोडस तुम्ही याचा विचार या दृष्टीने विचार करा की कुठला वॉल कधी ओपन होतोय आणि त्याची एक तुलना करा. ही ओपन होतोय, हे क्लोज झाला, ही ओपन होतोय, ही क्लोज झाला, असं थोडीशी तुलना करा आणि मग मला सांगा की कुणाला काय असं वाटतंय का की यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो? हा, बरं ठीक आहे. मी त्याच्यासाठी तुम्हाला हिंट देतो. इनलेट वॉल ओपनिंग आणि एक्झॉस्ट वॉल क्लोजिंग ह्याचा कुठेतरी काहीतरी घोळ होतो. आता मला सांगा कुणाला काय जाणवतंय का याच्यामध्ये? मी तुम्हाला क्लू दिला. आय गिवन अ क्लू. It is the question is related to inlet wall opening and exhaust wall closing. बघा, जाणवतंय का तुम्हाला? अब दोस्तों ट्रिक तो आपने सीख ली, लेकिन इस ट्रिक हाँ हाँ बोला, कोणाला काय जाणवतंय का? येस,
Is anybody able to identify anything? मी आज आता जी काय मी तुम्हाला क्लू दिला त्याच्याबद्दल सगळ्यांनी लगेच अटेंडन्स मार्क करा. तर इथं बघा काय होते बघा, हे इथून चालू झालं इनलेट वॉल ओपनिंग असं आलं, पिस्टन बीडीसी ला आला, त्यानंतर पिस्टन टीडीसी ला गेला, त्याच्यानंतर परत बीडीसी ला आला आणि त्यानंतर परत टीडीसी ला गेला. त्यावेळेला आपलं सायकल क्लोज झालं थेरॉटिकली. म्हणजे मागच्या स्लाइड मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला दिसेल की ज्या क्षणाला पहिली सायकल संपते त्या क्षणाला दुसरी सायकल चालू होते. बरोबर, जिथं पहिली सायकल संपते तिथं त्याची पुढची सायकल चालू होते. परंतु इथं तसं बघाल तर इथं काय होतंय बघा, काय होतंय, दुसरी सायकल टीडीसीच्या अगोदर चालू होते आणि पहिली सायकल टीडीसी नंतर संपते. And inlet valve is opening before TDC and exhaust valve is closing after TDC. आता काय कोणाला समजलं का मी जी काय प्रॉब्लेम म्हणतोय ते? म्हणजे तुमचा समजा आता सायकल इथं चालू झाली, बीडीसी ला आलो, परत टीडीसी ला गेलो, परत बीडीसी ला आलो, परत टीडीसी क्रॉस करून पुढे गेल्यानंतर इथं क्लोज झालं. परंतु ऑलरेडी पुढची सायकल कुठे चालू झाली आहे, इथं असताना चालू झाली, म्हणजे इथं असताना. सो यू कॅन सी द इनलेट वॉल ओपनिंग, इथं इनलेट वॉल ओपनिंग is happening before TDC and exhaust valve is closing after TDC. म्हणजे तुमचं जी इथं या स्लाइड मध्ये इथं ही जी आहे इथं क्लोजिंग कधी होतंय, टीडीसी ला पोहोचल्यानंतर, आणि या पॉइंटला स्ट्रोक चालू व्हायला पाहिजे होता. बरोबर, ओपन व्हायला पाहिजे होतं. क्लोज झाला की लगेच ही ओपन व्हायला पाहिजे होतं, तर पुढची सायकल चालू झाली. परंतु काय होतंय, क्लोज होतंय कधी, टीडीसी ला पोहोचून झाल्यानंतर. त्याच्या अगोदरच हे ओपन होतंय. ओके, म्हणजेच काय, देयर इज अ ओव्हरलॅप बिटवीन द टायमिंग ऑफ इनलेट वॉल ओपनिंग अँड एक्झॉस्ट वॉल क्लोजिंग. बघा तुम्हाला लक्षात येतं, म्हणजे देयर इज सम अमाउंट ऑफ टाइम. कोण आहे ते, सम पार्टिसिपेंट प्लीज, व्हिडिओ इज स्टॉप. हा तर इथं काय बघा, some amount of time is there where both the walls are remaining open. Inlet wall is also open and exhaust wall is also open. आणि ही कुठल्या टायमिंगला आहे, हे कुठल्या वेळेला आहे, इथं असताना एक्झॉस्ट बंद व्हायचं आणि सक्शन चालू व्हायचं, या पिरियड मध्ये हा उशिरा ओपन होतोय, क्लोज होतोय, आणि हा लवकर ओपन होतोय. म्हणजे एक ठराविक वेळ आहे करस्पॉन्डिंग टू दिस अमाउंट ऑफ टायमिंग, दिस 20 डिग्री अँड दिस 10 डिग्री. 20 डिग्री बिफोर आपण ओपन होतोय असं म्हणतोय आणि 10 डिग्री आफ्टर क्लोज होतोय असं म्हणतोय. तर अराउंड 30 डिग्री टायमिंग इज देयर ड्युरिंग विच both the walls are remaining open, and this particular fact is called as wall overlap period. Wall overlap period. So there is some amount of time during which in actual cycle your walls are, both the walls are going to remain open. This is also open and this is also open, around 30 degree timing. मग आता हे पण ओपन राहिलं आणि हे पण ओपन राहिलं, काय होऊ शकतं? कॅन एनीबडी टेल मी काय होऊ शकतं? कॅन एनीबडी टेल? आपलं फ्यूल लीक होऊ शकतं. करेक्ट. म्हणजे हे अजून चालू आहे आणि हे इकडे चालू पण झालं. म्हणजे काय झालं, ही जी काय मिक्सर यायचं आहे ते इकडून बाहेर पण जाऊ शकतो, कारण ही वॉल पण ओपन आहे आणि ही वॉल पण ओपन आहे. किती वेळ आहे? 30 डिग्री. 30 म्हणजे व्हॉट एव्हर द
whatever the mixture is coming, that will be directly going out to the कोणाचं तरी एको होतोय बरं का. Yes, I hope everybody understood what is wall overlap. सगळ्यांना समजलं का वॉल ओव्हरलॅप काय? व्हॉट इज वॉल ओव्हरलॅप? कारण दोन्ही वॉल आता ओपन राहिले, त्यामुळं जी काही मिक्सचर यायचं आहे ते ऍक्च्युली ट्रॅप व्हायला पाहिजे आणि कॉम्प्रेस व्हायला पाहिजे, परंतु ही वॉल ओपन असल्यामुळं हे मिक्सचर, some amount of mixture, incoming mixture is directly going out through the exhaust, and this is happening because both the walls are remaining open around some amount of time, which it is corresponding to the wall overlap period. Okay, and the wall overlap period according to this particular diagram you can see over here, it is around 30 degrees. So that means around 30 degrees of the crank rotation, both the walls are remaining open. At that time, whatever the mixture is going to come, that will be directly losing out of possibility that it is going out of exhaust wall. And this is called as short circuiting of the mixture. Short circuiting of the mixture. Okay. So this short circuiting or the loss of the mixture during the wall overlap is a problem. So in order to reduce the wall overlap, what we have to do is we have to in order to reduce the mixture loss during this particular period, what we have to do is we have to reduce the wall overlap period as far as possible. So here the question can be, what is wall overlap and how it is going to affect the functioning of the engine? तर तुम्हाला त्यासाठी हे पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगावं लागणार आहे, बरोबर आहे. देन देअरफॉर असं म्हणावं लागणार आहे की actually the walls are supposed to be opened before TDC and closed after dead center, बरोबर. आफ्टर बिफोर डेड सेंटर and after closed after dead center. ओपनिंग अगोदर करावं लागते आणि क्लोजिंग नंतर करावं लागते इन ऍक्च्युअल मध्ये, बरोबर. ओपनिंग आहे, inlet wall is opened before dead center and exhaust wall is closed after dead center, and there is some amount of time during which both the walls are going to remain open, and therefore whatever mixture is coming through the intake port or intake manifold, that is going to lose out through the exhaust to the exhaust manifold. Therefore fresh mixture is being lost to the exhaust without burning. Okay, and this will lead to pollution, where we call this particular pollution as unburned hydrocarbon emissions. And in order to reduce the unburned hydrocarbon emissions, we have to reduce the wall overlap period. मला वाटते वॉल ओव्हरलॅप पिरियड बद्दल कोणालाही डाऊट नाहीये. आहे का कोणाला डाऊट? काय वॉल ओव्हरलॅप पिरियड समजला नाही असं कोण आहे का? काय वॉल ओव्हरलॅप पिरियड? वॉल ओव्हरलॅप म्हणजे both the walls are going to remain open simultaneously for some amount of time. Okay, and that particular period is called as wall overlap period. And during this particular wall overlap period, what is happening? Incoming mixture is going to be lost out through the exhaust port. Therefore fresh mixture, unburned mixture is going out to the exhaust, leading to unburned hydrocarbon emissions. आणि आपल्याला emissions मध्ये unburned hydrocarbon नको आहेत. So in order to reduce the unburned hydrocarbon emissions, what we have to do, we have to reduce the wall overlap period. आपण पूर्णपणे ही रिमूव्ह करू शकतो का? नाही. का रिमूव्ह करू शकत नाही? कारण आपल्याला इथं याला इनलेट वॉलला ओपन करायचंच आहे. मग आपल्याला काय करावं लागतंय, इथं जर ओपन, कारण आपल्याला माहिती आहे कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं बघा, एका सेकंड मध्ये जवळजवळ 80 वेळा आपण
पिस्टन खालीवरती करतोय, म्हणजे मिली सेकंड टाइम फक्त आपल्याला मिळतंय एवढ्यासाठी, आणि ते अजून पण आपण कमी करू शकत नाही, कारण आपल्याला व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी जर मेंटेन करायची असेल, सिलेंडरचं फिल करायचं असेल, तर त्याला सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम द्यावा लागणार आहे, कारण मिक्सचर हॅज टू फ्लो इन अँड फिल द सिलेंडर, आणि देयर इज सम इनर्शिया करस्पॉन्डिंग टू दॅट पर्टिक्युलर मास. त्यामुळं त्याला थोडासा वेळ तर आपल्याला द्यावाच लागतो, आणि त्यामुळे ती वेळ कमी करून नाही चालत. म्हणजेच इथं ओपन करायचं, आपल्याला पूर्ण ओपन करायचं असेल तर याला इथं कमीत कमी ओपन करावंच लागतंय, स्टार्टिंग करावं लागतंय, त्यावेळेला तो इथं येऊन ओपन होतो. आणि आपल्याला इथं कम्प्लीट क्लोज करायचं असेल तर मग इथं आपल्याला क्लोजिंग स्टार्ट करावं लागेल, म्हणजे परत आणि की व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी कमी होईल. म्हणून आपण इथं क्लोजिंग चालू करतो, समवेअर अराउंड हियर वी क्लोज इट. बरोबर. तसंच एक्झॉस्ट वॉलला आपल्याला सगळं मिक्सचर बाहेर ढकलायचं आहे. का ढकलायचं आहे? आपल्याला जर सफिशियंट वेळ नाही दिलं तर थोडंसं मिक्सचर आतमध्ये राहील, आणि आतमध्ये थोडंसं मिक्सचर राहिलं तर पुढच्या मिक्सचर येण्यासाठी, पुढचं मिक्सचर भरण्यासाठी आपल्याला जागा कमी भेटते. सो द व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी इज गोइंग टू अगेन डिक्रीज. म्हणजेच हे आपल्याला एक्झॉस्ट वॉल आपल्याला लवकर ओपन करावं लागेल आणि उशिरा क्लोज करावं लागेल. And therefore we cannot avoid the wall overlap completely. By proper designing we can minimize it, but we cannot complete it altogether. I hope everybody understood. असं कोण आहे का वर्गात ज्याला वॉल ओव्हरलॅप समजलं नाही? वॉल ओव्हरलॅप म्हणजे काय, ते का होतोय आणि त्याचे इफेक्ट्स काय समजलं नाही, असं कोण आहे का वर्गात? Anybody is there in the class who are not understood what is wall overlap, why it is happening, and what is the effect of wall overlap in the engine? मला वाटतं मी थोडंसं आता फास्ट शिकवायला लागलोय, कारण आपण इनिशियल पार्ट मध्ये थोडंसं आपण स्लो इंटेन्शनली चाललो होतो. आता आपण थोडंसं पटपट पटपट पट पॉइंट कव्हर करत चाललो, परंतु असं कुठंही होणार नाहीये की तुम्हाला न कळता आपण पुढे जातोय. बरोबर. प्रत्येक पॉइंट तुम्हाला कळल्याशिवाय पुढे जाणार नाही. येस सर, टू स्ट्रोक इंजिन मध्ये सर इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही एकदम ओपन असतात सर, तिथं पण आपलं फ्यूल मिक्सर वेस्ट होतं की? obvious. Okay, I will come back to that point. Yes, very good point. Actually, I forgot to cover that particular point over there. Yes, I will come back to it. Okay. Here, you can see over here, this particular period, both the walls are remaining open. बरोबर. एकदा हा ओपन झाला आणि त्याच्यानंतर हा ओपन झाला खाली जाताना, तिथून पर्यंत माघारी पर्यंत येईपर्यंत दोन्ही ओपनच राहतात. आणि therefore there is a very high probability, rather huge amount of unburned hydrocarbon losses are going to there or coming in the exhaust. So fresh mixture is lost towards going into the exhaust, and this is called as the short circuiting losses in two-stroke engine. Short circuiting losses in two-stroke engine. And very important, this is the reason why we don't use nowadays two-stroke engines in automobiles. का? कारण ह्याच्या कन्स्ट्रक्शन प्रमाणे हा वॉल ओपन झाला, त्याच्यानंतर हा वॉल ओपन झाला, म्हणजे हे पिस्टन एकदा खाली गेलं, माघारी इथं येईपर्यंत दोन्ही ओपन राहणारच आहेत. म्हणजेच काय, there is short circuiting losses going to be there, but it is bound to happen. We cannot remove it at any cost. ते आपण थांबवू शकत नाही. म्हणजेच there is always unburned hydrocarbon emissions in two-stroke engine.
And this is the reason why two-stroke engines are unable to comply with the recent more stringent emission norms. आजकालचे emission norms two-stroke engine comply करू शकत नाही. आणि म्हणून आजच्या दृष्टीला आजच्या घडीला कुठल्याही ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चररला टू स्ट्रोक इंजिन वापरायची परमिशन मिळू शकत नाही. कारण डे बाय डे पोल्युशन नॉर्म्स आर गोइंग टू बिकम मोर अँड मोर स्ट्रिंजेंट. आणि आजच्या घडीला जी काही नॉर्म्स आहेत that particular norms are not permitting the level of unburned hydrocarbon emissions that is there in a two-stroke engine. आणि म्हणून two-stroke engine is out of market today. Okay, so why two-stroke engines are out of market today? Because of the short-circuiting losses. Why short-circuiting losses are happening? Because both the ports are going to remain open simultaneously for long period in two-stroke engines, and therefore during scavenging huge amount of mixture is going to loss from here to here. आणि त्याच्यासाठीच बघा आपण एक पॉइंट डिस्कस केलता की टू स्ट्रोक इंजिनच्या पिस्टनच्या वरती असा एक प्रोजेक्शन आहे. ही दिसते प्रोजेक्शन. ही प्रोजेक्शन कशासाठी दिलंय तर ही मिक्सचर असं डायरेक्टली फ्लो होऊ नये. तर ही ज्या वेळेला ओपन होईल त्यावेळेला इथं बघितलं या घडीला ही ओपन होतंय. ही ओपन होत असताना त्याला ऑटोमॅटिकली इकडची दिशा मिळते आणि मग त्याचा फ्लो कसा होतोय असा होतो. ओके, वी आर डायव्हर्टिंग by using this particular projection on the piston of a two-stroke engine, we are able to divert the mixture, incoming mixture, in such a fashion that it has to travel like this till the upper side of the piston and then come back and then it will be losing. म्हणजे हे असं जाईल आणि इथं असलेल्या मिक्सरला बाहेर ढकलत नाही. परंतु तरी सुद्धा भरपूर अमाउंट ऑफ मिक्सचर, फ्रेश मिक्सचर इज गोइंग टू गो आउट ऑफ. कारण हे तर भरपूर वेळ खाली घालवता येईल आणि तेवढ्या वेळेत भरपूर मिक्सचर इथून बाहेर जाते. अँड देअरफोर always there are huge amount of unburned carbons in the exhaust of a two-stroke engine. आणि म्हणून two-stroke engines are unable to comply with the recent stringent emission norms. ते satisfy करू शकत नाही आजकालच्या पोल्युशन नॉर्म्सला. करेक्ट. आपल्याला BS3, BS4, BS5, BS6 बरोबर. BS5 आलं नाही आपल्याकडे, BS6 ला आलो आपण. तर BS6 मध्ये त्या नॉर्म्स मध्ये काय केलेलं असतं, मॅक्झिमम एवढं नायट्रोजन ऑक्साईड एवढंच पाहिजे, सल्फर ऑक्साईड मॅक्झिमम एवढंच पाहिजे, परत कार्बन मोनॉक्साईड मॅक्झिमम एवढंच पाहिजे, अनबर्न हायड्रोकार्बन एमिशन एवढंच पाहिजे असं लिहिलेलं असतं. परंतु टू स्ट्रोक इंजिन जे काय एक्झॉस्ट देणार आहे त्याच्यामध्ये त्या लिमिट पेक्षा जास्त अनबर्न हायड्रोकार्बन असणारच आहेत. आणि म्हणून आजकाल कुठलेही टू व्हीलर तुम्हाला टू स्ट्रोक इंजिन वापरताना दिसत नाही. त्याचं कारण काय? दिस वन. आय होप आय हॅव क्लिअर द पॉइंट. येस, थँक्स मी फॉर रिमाइंडिंग दॅट पर्टिक्युलर पॉइंट. मला वाटतं मी ते विसरून गेलो होतो सांगायचं इथं, परंतु ती इथं सांगितलं. आणि इथं दुसरी गोष्ट आपण जी नंतर डिस्कस करूया म्हणलं होतं, तर आपण एका ठिकाणी ज्या वेळेला टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक कम्पेअर केलं तर त्यावेळेला आपण म्हणालो होतो की द पिस्टन्स ऑफ अ टू स्ट्रोक इंजिन हॅव प्रोजेक्शन ऑन इट्स अप्पर साइड. तर ती प्रोजेक्शन का असतं त्याचं पण रिझन आपण इथं डिस्कस केलं. प्रोजेक्शन का असतं? कारण आपल्याला ही गॅसेस आहे ते असे डिफ्लेक्ट करायचे. हे जर नसतं तर ही ओपन झाल्या मिक्सचर असं फ्लो व्हायला चालू झालं असतं. म्हणजे या घडीला हे मिक्सचर असं डायरेक्टली फ्लो व्हायला चालू झालं असतं. इथं याच्यामुळे काय झालं, हे याला इकडे डायव्हर्ट करतो आणि एकदा इकडे डायव्हर्ट केलं की नंतर ती असं फिरून माघारी येणार आहे. म्हणजे दिस विल रिझल्ट इन पुशिंग द बर्न्ड गॅसेस प्रेझेंट ओव्हर हिअर इन दिस रिजन टुवर्ड्स आउटसाइड. बरोबर. देअर बाय
this will go on, burnt gases will try to go out, and the fresh gases incoming will try to occupy the volume inside the cylinder. Okay, सो म्हणजे ह्यात मग आपल्याला ऍक्च्युली त्याची पण एक स्लाइड आहे माझ्याकडे, एक मिनिट बघूया. डिफरंट टाइप्स ऑफ स्कॅव्हेंजिंग म्हणून आहे. बघूया एक मिनिट, माझ्याकडे ते आहे का आता. मला आज काय कळेना झालं. There is some problem I'm facing with my laptop. ओके, इथं बघा, इथं या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय हे जे आहे प्रोजेक्शन आहे, आपण कशासाठी दिलंय, इकडे डायव्हर्ट करण्यासाठी, बरोबर. आणि त्या बेसिसवरती आपण स्कॅव्हेंजिंगला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ स्कॅव्हेंजिंग. तर इथं बघा, येस, वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ स्कॅव्हेंजिंग. म्हणजे ही जी प्रोजेक्शन आहे, त्या प्रोजेक्शनची जी शेप आहे, त्या शेपच्या आणि लोकेशन ऑफ द इनलेट ट्रान्सफर पोर्ट अँड एक्झॉस्ट पोर्ट ही चेंज करून आपण असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण आतमध्ये फ्लो तयार करू शकतो. and we call them as different types of scavenging. So induction process depends on the scavenging method. So what are the different scavenging method? We have loop scavenging, we have cross flow scavenging, we have uniform flow scavenging. असे वेगळे वेगळे स्कॅव्हेंजिंग मेथड्स आहेत. तर इथं बघा, ही क्रॉस फ्लो मध्ये ही असं जातं, ही लूप मध्ये हा लूप असा कंप्लीट करतो. इथं काय केलंय, इनलेट आणि ट्रान्सफर पोर्ट दोन्ही जवळ जवळ घेतलेत, एकाच बाजूला जवळ जवळ, त्यामुळे हा लूप कंप्लीट करावा लागतो त्याला. ओके, आणि इथं युनिफ्लो केलंय, या केसमध्ये वॉल वापरले, ही युनिफ्लो झाली. तर हिअर दिस आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्कॅव्हेंजिंग. तर ही जी आपण आता बघत होतो ती क्रॉस फ्लो आहे, आपण आतापर्यंत डिस्कस करत होतो ती क्रॉस फ्लो. ही काय लूप, इथं लूप स्कॅव्हेंजिंग म्हणताय. इथं काय केलंय, हे पोर्ट्स एका बाजूला घेतात, म्हणजे इंजिनच्या एकाच बाजूला दोन्ही ट्रान्सफर पोर्ट आणि एक्झॉस्ट पोर्ट घेतलाय. आपण टू स्ट्रोक इंजिन एक्सप्लेन केलं त्यावेळेला आपण विरुद्ध दिशेला आहेत असं म्हणालो, बरोबर. इथं विरुद्ध दिशेला आहेत म्हणालो, बरोबर. एका बाजूला ट्रान्सफर पोर्ट, एका बाजूला एक्झॉस्ट पोर्ट. परंतु तसं न करता आपण एका साईडला घेतल्यामुळे काय झालं, इकडून येणार मिक्सचर असा कंप्लीट लूप करून परत यावं लागतंय. सो दिस इज कॉल्ड एज लूप स्कॅव्हेंजिंग. आणि इथं युनिफॉर्म स्कॅव्हेंजिंग मध्ये आपण काय केलंय, इकडून मिक्सचर आतमध्ये येतंय आणि एक्झॉस्ट साठी आपण वॉल्स प्रोव्हाइड केले. त्या केसमध्ये आपल्याला वी गेट युनिफ्लो स्कॅव्हेंजिंग. सो आणि या केसमध्ये आपल्याला एक्झॉस्टचं प्रोव्हिजन कुठं केलंय, पिस्टन थ्रू केलंय, सॉरी पिस्टन थ्रू म्हणण्याच्या 90 डिग्रीज अपार्ट केलंय. ओके, म्हणजे या पिस्टनच्या मागच्या बाजूला, बरोबर. म्हणजे इथून येतंय आणि 90 डिग्री, म्हणजे ही जर सर्कल असेल तर या बाजूला ट्रान्सफर पोर्ट असेल तर या बाजूला तुमचं एक्झॉस्ट आहे, बरोबर. त्यावेळेला ते असं फ्लो होऊन असं जाता येईल. तर ही सुद्धा एक लूपच आहे, बरोबर. परंतु इथं थोडसा लूपचा प्रकार जरा थोडासा बदलतोय. सो दिस इज अगेन अ लूप, और दिस इज ऑल्सो अ लूप. दिस इज युनिफ्लो अँड क्रॉस फ्लो स्कॅव्हेंजिंग, बरोबर. तर ती इथं चांगल्या प्रकारे दाखवलं. इथं बघा, हे क्रॉस फ्लो स्कॅव्हेंजिंग तुमचं, इथं लूप स्कॅव्हेंजिंग इथं दाखवलंय बघा. इथून आलं हे लूप स्कॅव्हेंजिंग, बरोबर. आणि ही युनिफ्लो स्कॅव्हेंजिंग, इथून आतमध्ये आलं आणि जाताना इथून जातो. ओके, आणि इथं आपण शॉर्ट सर्किटिंग प्रॉब्लेम म्हणालो ते इथं होता. काय झालं बघा, इथून मिक्सचर आलं, परंतु काय झालं, सम अमाउंट ऑफ मिक्सचर इज गोइंग टू मिक्स हिअर and it is going to lose along with the
exhaust. So this becomes a problem, and this is called as a short circuiting problem in two-stroke engine. And due to this particular short circuiting problem, nowadays norms does not allow to use two-stroke engine in the vehicles. So I hope I have cleared the point. Yes. ठीक आहे. किती वाजले? So I think आपण काय काय डिस्कस केलं? Today we discussed about initially we discussed पहिल्यांदा आपण हे रिवाइज केलं टू स्ट्रोक इंजिनचं वर्किंग, आणि त्याच्यानंतर परत फोर टायमिंग डायग्राम कडे आलो. फोर टायमिंग डायग्राम मध्ये आपल्याला इनलेट वॉल ओपनिंग कसं होतंय, इनलेट वॉल क्लोजिंग कसं होतंय, एक्झॉस्ट पोर्ट ओपनिंग कसं होतंय, एक्झॉस्ट क्लोज आणि ट्रान्सफर पोर्ट ओपनिंग क्लोजिंग कसं होतंय, आणि थेरॉटिकली ते कसं झालं पाहिजे. ओके. आणि आपल्याला हा फोर टायमिंग डायग्राम कसा मिळतो ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. बरोबर. त्याच्यानंतर आफ्टर दॅट वी वेंट ऑन टू डिस्कस द wall timing diagram. We started with discussing the theoretical wall timing diagram initially. जिथं आपण म्हणालो की the walls are supposed to be opened and closed at the dead centers, and we get this as theoretical wall timing diagram. परंतु त्यानंतर आपण काय म्हणतोय, actually it will not happen so. Actually it will happen something like this. And why it is happening so? Due to inertia and so many other reasons, walls cannot be opened instantaneously at dead center, and therefore walls has to open early before the dead center, and it has to close after the dead center, and due to this your wall timing diagram changes, and finally you will get the wall timing diagram something like this. Okay. And then we discussed about what is wall overlap in a four-stroke engine, and what is the effect of a wall overlap in a four-stroke engine. And then we move towards the short circuiting in case of a two-stroke engine. Why it is happening, how it is happening, and what are the measures taken to prevent the short circuiting in case of two-stroke engine. काय काय वेगळ्या वेगळ्या टाइपचं स्कॅव्हेंजिंग, लूप स्कॅव्हेंजिंग, क्रॉस फ्लो स्कॅव्हेंजिंग, असे वेगळे वेगळे प्रकार वापरायचे. एक मेथड. दुसरी मेथड, वी यूज्ड a projection on the piston in order to divert this particular mixture, incoming mixture, towards the upside, so that it will not directly go to the exhaust. Okay. So these were the methods for reducing the short circuiting losses in case of a two-stroke engine. Anybody having any doubt? Anybody having any doubt with respect to whatever has been discussed? कोणाला काही डाऊट आहे का? आज थोडस मी इंटरॅक्टिव्ह झालो नाही, जास्त प्रश्न विचारले नाही तुम्हाला, परंतु ध्यानात ठेवा, मी कधीही प्रश्न विचारलं तर उत्तर देत चला, म्हणजे मला थोडस तुम्हाला किती समजलंय किंवा अंडरस्टँडिंग किती लेवलला होतं हे समजतंय मला. बेसिकली माझा हेतू तुम्हाला काय हे तुम्हाला प्रश्न विचारून परेशान करणं असं नसून, मी काय शिकवतोय ते तुम्हाला कितपत कळतंय हे, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह होताय हे बघणं असतं. सो डोंट टेक इट एनीबडी, नोबडी शुड टेक इट पर्सनली. बरोबर. असं होता कामा नये की कुणी मला म्हणावं की सर तुम्ही आम्हाला नेहमी प्रश्न विचारून आम्हाला तुम्ही त्रास देताय. तसं कोणी मनात सुद्धा आणायचं नाहीये, तसं काही हेतू नाहीये. ओके. So don't take it personally. I will be asking questions. Please answer the questions and make the section interactive. Okay. Now the session is open for the doubts clearing. If anybody has having any doubt, please ask your doubt, or else you can mark your attendance and you may leave. सगळ्यांनी ज्यांनी मार्क केले असेल त्यांनी परत मार्क करायची गरज नाही. You may leave. ज्यांनी मार्क केलेलं नसेल त्यांनी परत एकदा मार्क करा.
Anybody having any doubt? Please ask. Anybody having any doubts? No, sir. Okay. So if you don't have any doubt, you can mark your attendance and you may leave, please. No problem. We'll meet in the next lecture. I hope whatever I am discussing, everybody is able to understand. There is no problem in it. सर हा बोला की. सर जर आपण टू स्ट्रोक इंजिन मध्ये बघितलं तर सर प्रॅक्टिकली बघितलं बर्न एअर बर्न गॅसेस म्हणजे हॉट गॅसेस जे काही असतं जर बघितलं तर त्याचं वेट कमी असतो ते नेहमी वरती असतात सर. टू स्ट्रोक इंजिन मध्ये बर्न गॅसेस ही वरती असतात असं म्हणायचं तुम्हाला. बर्न झालं की त्याचं वेट कमी होतं, कमी होणार आणि ती वरती येणार. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु वरती- कसं आहे की हे बर्न कधी होतंय, ज्या वेळेला हायली कॉम्प्रेस स्टेट मध्ये होतं. आणि हायली कॉम्प्रेस स्टेट मध्ये इट इज ऑलमोस्ट व्हेरी रॅन्डम मोशन इनसाइड द मिक्सचर. म्हणजे तुमचा जी काय फ्लो असं पण आपण फ्लोच्या भाषेत बोलूया. इट इज नॉट लॅमिनार फ्लो, इट इज टर्बुलंट फ्लो. एवढं टर्बुलन्स आतमध्ये आहे. म्हणजे जसं वादळ आल्यानंतर नक्की वारा कुठून कुठं वाहतोय कळत नाही, अशा प्रकारे ती फ्लो असतो आतमध्ये. त्यामुळं तुमचं डेन्सिटी कमी झाल्यामुळं ती वरती येईल कधी, त्याला तेवढी मुभा मिळाली तर. परंतु आतमध्ये एवढं टर्बुलन्स आहे की या सगळ्या गोष्टी व्हायला तुम्हाला वेळ मिळत नाही. त्यामुळं तुमचं लॉजिक बरोबर आहे की तसं व्हायला पाहिजे. पण ती कधी झालं असतं जर प्रेशर कमी असतं आणि आतमध्ये तेवढं फ्रीडमचं मोशन असतं तर. परंतु आपल्याला तेवढं फ्रीडमला आता वाव नाहीये, कारण आतमध्ये एवढं टर्बुलन्स चालू आहे बर्निंग मुळे. बरोबर. तुम्हाला या गोष्टी कंबशन चॅप्टर ज्या वेळेला आपण डिस्कस करू त्यावेळेला जास्त प्रकारे कळतील. आपण ओके या सगळ्या गोष्टी अजून क्लिअर करून सांगू देतो. ओके. एनी अदर डाऊट? नो सर, थँक्यू. ओके, थँक्यू. Okay, we will stop.